सोलापूर शहरात पैगंबर हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 26 ऑगस्ट जश्ने ईद ए मिलादुन्नबीचा भव्य जुलूस काढण्यात येणार आहे। जुलूस सकाळी 8:30 वाजता विजापूर वेशीतून सुरू होऊन शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरत दुपारी 1:30 वाजता पुन्हा विजापूर वेशीत समारोप होणार असल्याची माहिती ट्रस्टी अध्यक्ष हाजी MD शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली। मक्का मदिना येथील पवित्र स्थळांच्या आकर्षक प्रतिकृती, फुलांची सजावट, 100हून अधिक रिक्षा, ट्रॉली, बग्गी व अन्य वाहनांचा सहभाग हे जुलूसचे प्रमुख आकर्षण असणार आहे। तसेच मदरशातील विद्यार्थी नाअत सादर करणार असून उंट व घोड्यांवर स्वार मुले इस्लामी निशाण फडकवणार आहेत। ईद ए मिलादुन्नबी निमित्त रक्तदान शिबिर, फळे व खाऊ वाटप, चादर वाटप, हिजामा कॅम्प आणि स्वच्छता अभियान यांसारखे सामाजिक उपक्रमही राबवण्यात येणार आहेत। याशिवाय सायंकाळी मुंबईचे प्रसिद्ध कव्वाल अदनान अजीम नाझा यांच्या कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सजावट स्पर्धेतील विजेत्यांचा रोख बक्षिसे व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात येणार आहे। सोलापूर श्रमिक पत्रकार संघामध्ये आज अनेक पत्रकार उपस्थित आहेत। सर्व पत्रकारांना जश्ने ईद ए मिलादुन्नबी जुलूस कमिटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून नमस्कार। आणि अपेक्षा करतो सर्व पत्रकारांकडून मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जन्मदिनाच्या पत्रकार परिषदेच्या बातम्या सर्वजण आपापल्या चॅनलमधून वर्तमानपत्रामधून लिहितील अशी अपेक्षा करतो आणि आता ओळख करून देतो। माझं नाव हाजी MD शेख। मी सन 1998 पासून या जश्ने ईद ए मिलादुन्नबी जुलूस कमिटीच्या रेकॉर्डवर अध्यक्ष आहे, आज सुद्धा अध्यक्ष आहे। आमचे मकबूल साहेब मोहोळकर उपाध्यक्ष आहेत आणि इरफान शेख या उत्सव समितीमध्ये आहे। आमचे दुर्वे साहेब आहेत आणि यावेळेला जे जुलूस साजरा होणार आहे त्या उत्सव समितीचे अध्यक्ष कमरुद्दीन शेख, असलम मुजावर खजिनदार आहेत। आमने उपाध्यक्ष आमचे अजमल शेख आहेत। आता पत्रकारांनी जे काय प्रश्न आहेत ते विचारावं। हजरत मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणजे हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस येत्या 26 ऑगस्ट रोजी आहे। त्यांच्या जगामध्ये येण्याच्या खुशीमध्ये प्रत्येक वर्षी अख्ख्या जगात सण साजरा केला जातो। त्याच पद्धतीने सोलापूर शहरामध्ये सुद्धा सन 1978 पासून मोठ्या प्रमाणात जुलूस काढून उत्सव साजरा केला जात आहे। तसंच प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक मोहल्ल्यामध्ये आपापल्या परीने लाइटिंग आणि मोहल्ला सजावट मोठ्या प्रमाणात केला जातो। वेगवेगळ्या ठिकाणी खाऊ वाटप केला जातो। काही ठिकाणी जेवणाची व्यवस्था मोठ्या प्रमाणात केली जाते आणि सिव्हिल हॉस्पिटलमधील रुग्णांवर त्यांना रक्तदान, खाऊ वाटप, मग अनाथ आश्रम शाळेमध्ये खाऊ वाटप, मग सिद्धेश्वर मंदिर असेल, शाहजहूर दर्गा असेल, मलंगशाह अली दर्गा असेल, या ठिकाणी सर्वांना खाऊ वाटप केला जातो आणि चादरी आणि ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात प्रत्येक वर्षी केला जातो। आणि कौंतम चौकामध्ये आमच्याच एका पदाधिकाऱ्याच्या मार्फत म्हणजे मोहसिन मंदरगीकर यांच्या मार्फत यावेळेला 3000 लहान लेकरांसाठी जेवणाची, चांगल्या भोजनाची व्यवस्था केली गेलेली आहे। प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदासुद्धा 26 ऑगस्टला सकाळी 8 वाजता विजापूर वेस म्हणजेच जाकीर हुसेन चौक येथून जुलूसची सुरुवात होते। आणि जुलूसची सुरुवात जी आहे परंपरेनुसार आणि परंपरागत सोलापूर शहराचे जे पोलीस आयुक्त असतात, पोलीस आयुक्त आणि आमचे सोलापूरचे शहर काजी सध्या अमजद अली काजी आहेत, तर या दोघांच्या हाताने हस्ते हिरवा झेंडा दाखवून
जुलूसची सुरुवात केली जाते, हे परंपरा आहे. तिथून बेगमपेठ पोलीस चौकी मार्गे किडवाई चौक, मुस्लिम पाचापेठ मार्गे जिंदाशा मदार चौक, भारतीय चौक, बारा इमाम चौक, समाचार चौक, कौतम चौक, मधला मारुती, माणिक चौक, हाजीमाई चौक आणि 1 नंबर शाळेजवळून शालीमार टाकीज, पाणीवेस मार्गे, लक्ष्मी मार्केट मार्गे विजापूर वेस येथे सकाळी साधारणतः 12:30च्या सुमारास सांगता होते. आणि तिथं गेल्यानंतर सर्वप्रथम सोलापूर शहरातील सर्व उलमाए कराम आणि मौलाना यांच्या हस्ते प्रवचन केला जातो, प्रवचन दिला जातो. त्यांच्या प्रवचनाशिवाय कोणताही कार्यक्रम आणि कुणाचाही सत्कार समारंभ केला जात नाही. हे परंपरा आहे. काही लोकांची गैरसमज आहे की मौलाना आणि शहर काजीच झेंडा दाखवतात हिरवा, आणि मौलाना आणि उलमाए कराम यांच्या प्रवचनानेच विजापूर वेस येथील व्यासपीठावर कार्यक्रमाची सुरुवात होते. आणि त्यानंतर मग मान्यवरांचा सत्कार समारंभ आणि विविध आलेले सामाजिक, राजकीय आणि उद्योजक अशा सर्वांचं आपापल्या परीने मोहम्मद पैगंबरांविषयी भाषणं होतात आणि सर्वांना शांततेचा पैगाम दिला जातो. तर आज आपल्या माध्यमातून मी सोलापूर शहरवासियांना एक आवाहन करीत इच्छितो. सोलापूर शहरातील सर्व हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सर्व बांधवांनी या जुलूसमध्ये सामील व्हावं आणि जुलूसची शोभा वाढवावी अशी सर्वांना मी विनंती करतो. जय हिंद, जय संविधान. आता अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातुहू. जश्न ईद मिलादुन्नबी कमेटी की जानिब से आज ये पत्रकार परिषद रखी गई है, तो इसमें आए सबसे पहले सभी पत्रकार बंधु का मैं इस्तकबाल करता हूँ कमेटी की जानिब से. और 26 अगस्त को हर साल की तरह इस साल भी शहर शोलापुर में बड़ी शान और शौकत से सुबह 8:30 बजे बीजापुर बेस से हमारे उलमाए और शहर काजी के हाथ से उद्घाटन करके जुलूस का ओपनिंग होने वाला है. तो सभी शोलापुर के सभी हिंदू मुस्लिम भाइयों से गुजारिश करता हूं कि 26 तारीख को सुबह 8:30 बजे कसीर तादाद में आकर इस जुलूस की रौनक बढ़ाएं. समाजाच्या हितासाठी काम करणारे लोक जास्त वाढल्यामुळे जे आहे ना, आमच्या कमिटीतील दोन विश्वस्त लोकांनी दोन वेगवेगळे कमिटी, म्हणजे कमिटी एकच आहे, वेगवेगळे लोक मिळून सर्व सोलापुरातील सर्व लोकांना समाविष्ट करून जे ना हे उत्सव साजरा करणार आहे आणि चांगल्या पद्धतीने उत्सव होणार आहे. सर्व मिळून आम्ही एकत्र येऊन करणार आहे. काय साहेब माहितीये का, हे नवीन नाही आहे, दरवेळी आहे. एक मिनिट, आता याच्या पुढे असं होणार नाही. सर्व एकत्र येऊन आम्ही काम करणार आहे. एक मिनिट. जश्न ईद मिलादुन्नबी कमेटी की जानिब से और उत्सव कमेटी की जानिब से शोलापुर में 23 तारीख को शाम में सिविल हॉस्पिटल में जीवन वाटप का कार्यक्रम रखा गया है. और 23 तारीख को कल सुबह में बाबा खादरी में रक्तदान शिविर रखा गया है. 24 तारीख को शाम में 8 बजे शाहजरौली दरगाह के पास गरीब लोगों को चादर वाटप का कार्यक्रम रखा गया है. 24 तारीख को सुबह में मरहबा हॉल में हिजामा कैंप रखा गया है. 25 तारीख को मुकबदिर स्कूल में 4 बजे फड़ वाटप और वय वाटप का कार्यक्रम रखा गया है. 26 तारीख को जुलूस में के मार्ग पर बब्बू अड्डाले की तरफ से बाशापेट में खाव वाटप का कार्यक्रम रखा गया है. भारतीय चौक में शहबाज किंग की तरफ से खाव वाटप का कार्यक्रम रखा गया है. कोंतम चौक में 3000 बच्चों को हमारे मोहसिन मैदर की तरफ से खाव वाटप और नाश्ते का वाटप का कार्यक्रम रखा गया है. लक्ष्मी मार्केट में मुश्ताक बागवान की तरफ से खाव वाटप का कार्यक्रम रखा गया है. दत्त चौक में उबैद शेख की तरफ से खाव वाटप का कार्यक्रम रखा गया है. बारेमाम चौक में बाबा मोहड़कर इनके तरफ से खाव वाटप का कार्यक्रम रखा गया है. और बीजापुर बेस में खाव वाटप का कार्यक्रम रखा गया है. तो
और 26 तारीख को शाम में बारेमाम चौक में कव्वाली का प्रोग्राम रखा गया है और 28 तारीख को शाम में मुस्लिम भाषा पे ड्रीम गार्डन में बख्शिश वितरण का कार्यक्रम रखा गया है। पहला बख्शिश जो है सजावट का 15,000, सेकंड 10,000, थर्ड जो है 5,000 और डेकोरेशन का यानी थर्माकोल डेकोरेशन जो करते हैं चौक में, हर चौक में, उसका फर्स्ट प्राइज़ 15,000, सेकंड प्राइज़ 10,000, थर्ड प्राइज़ 5,000 और हिम्मत अफजाई के लिए जो बच्चे करते हैं उनकी सभी की हिम्मत अफजाई के लिए 1,100 रुपये और एक ट्रॉफी दिया जाएगा। और इस प्रोग्राम में हमारे विधानसभा के उपाध्यक्ष अन्ना बनसोड़े साहब और माजी पालक मंत्री विद्यमान आमदार विजय कुमार देशमुख मालक और उद्योजक प्रमोद मोरे साहब और हमारे शहर मध्य के आमदार देवेंद्र कोटे साहब और उद्योगपति फारूक भाई शाब्दी ये सभी लोग उपस्थित रहेंगे। कितने बच्चों को प्राइज डिस्ट्रीब्यूशन करने वाले 1100? 30 लोगों को, 30 ग्रुप को हिम्मत अफजाई के लिए 30। हिम्मत अफजाई के लिए 30 लोगों को बख्शिश दिया जाएगा, 1,100 रुपये और एक ट्रॉफी।